गाईज कार्डिओ वगैरे. खाली ॲम्ब्युलन्स चालली, तिचा आवाज येतो. तर गुड मॉर्निंग गाईज, कसे तुम्ही? आय होप नक्की चांगले असणार, चांगलेच राहा, निरोगी राहा आणि बारेवाले राहा गाईज. तर गाईज वेलकम टू युअर फेवरेट चॅनल अखिलेश जोने 6101 बारेवाला काम. आणि शनिवार आहे गाईज. बजरंगबली की आमचा बजरंगबली बघा तिकडच्या दरवाजाचं कसं बघतो, दिसला का? हां, असं काम आहे गाईज. तर गाईज शनिवार आहे, हाय शनिवार, पण पूजा करतो बजरंगबलीची. कारण विषय तुम्हाला पण माहिती आहे, सगळेच विषय काही समजून सांगायची गरज नाही. काय रे ती पोर झोपली उठू शकतो? हां, मी कुठं बोललो का जनावरात? हे बघ, दोन माणसं. ही पोरीला उठवतील गाईज. ती ना कौशा गाईज किरकिर किरकिर करत होती पोर ना, ती उठवलीच. असं काम आहे गाईज, म्हणून मी पण असते बोलता गाईज. ती ना उठली ना का नुसतं गोंगाट टाकतं गाईज. बघू चला, आज बाहेर पण काम आहे. चहा पिऊ मग मी तुम्हाला बाहेर भेटता. आपल्याला गाईज वर्कआउट आपल्या घरात तर आहेच गाईज सामान. बघू बाहेर आपल्या मित्राची जिम आहे, तर तिथं पण व्हिजिट करून म्हणजे बघू न, तर आपल्याला वाटलंच तर काहीच वर्कआउट चालू करू, जिम चालू करू घरात काहीच. कारण की टाईम भेटत नाही, काम येम ते तरी मला अजून बोलू कसं. काही जिममध्ये कसं वर्कआउट करताना फ्रेंड्स आणि इन्स्ट्रुमेंट काही जर सामान वगैरे सगळं असतं ना, तर त्याच्यामुळं काही थोडं बरं वाटतं. आणि वेट फक्त एकच वेट करत राहिलं ना आपण, तर म्हणजे बॉडी लॉक होऊन जातं. म्हणजे वेट वाढवला पण पाहिजे, कमी पण केला पाहिजे, तर त्याच्यामध्ये पण काहीच फरक पडतो. बघू जिम बघून येऊ. आणि त्याच्यात मसाज सेंटर पण आहे काही तिथे, तर चला बघून येऊ आपण. तर गाईज फायनली म्हणजे जिममध्ये पोचलो, आणि जिममध्ये पोचून बारीवाली जिम आहे गाईज, एकच नंबरला लाईनीला 100. तर जो माझा मित्र आहे त्याचा आपण हे पण बघू, मसाज पार्लर त्यांनी टाकलेलं आहे ना नवीन, तो पण बघू. आणि जिम तर तुम्हाला दाखवतच गाईज, जिममध्ये एंट्री आहे ना, जिम सध्या चालू आहे. तर गाईज हे बघा कसं काम ते जिमचा गाईज, फिटनेसचा याच्यामध्ये लोगो त्यांचं नाव, आणि बघा गाईज जिम कसं काम आहे गाईज. सगळे ट्रेनिंग वगैरे मशिनी टोटल 21 म्हणजे टोटल मशिनी आहेत गाईज सगळ्या, जे पण आपल्याला वर्कआउट याच्यामध्ये करायचे ते सगळ्या. तिकडे गाईज कार्डिओ वगैरे. खाली ॲम्ब्युलन्स चालली, तिचा आवाज येतो. इकडं पूर्ण पोर्शन आहे. आणि सध्या काही आता 1 वाजला आहे, तरी पण काही जर फिटनेससाठी काही लोकांचं काही एकदम स्ट्रगल करतात ना, ते काही तर वर्कआउटसाठी आलेले आहेत काही. टोटल इक्विप आहे गाईज, म्हणजे सगळ्या मशीन येते बा. हे गाईज थाईजची मशीन आहे गाईज. ईशा झोपाचा ना, ईशा पायान टाकला जा. आणि तिकडे पण आहे गाईज. आणि अजून वाटतं इकडनं काही ही एंट्री आहे, आणि पण इकडनं काही एंट्री केल्याच्यानंतर पाठीमागे तर तुम्ही बघितलं, इकडे डबल सेक्शन आहे. बारीवाला काम आहे गाईज. हे बघा मी पण चालू करणार आहे गाईज जिम वर्कआउट, चेंजिंग रूम वगैरे. आणि सांगतो तुम्हाला गाईज. आणि जेंट्स लेडीज युनिसेक्स आहे, म्हणजे जेंट्स आणि लेडीज दोन्ही पण गाईज मिक्स आहे. आणि टायमिंगचं वगैरे काही इश्यू नाही, का लेडीजला वेगळा किंवा जेंट्सला वेगळा असा काही इश्यू नाही, येऊ शकतात गाईज.
कधी पण कोणी पण. आणि मी त्यांच्या जिमचा काही पूर्ण टोटल तुम्हाला हे बाजूला हे करून देतो, तर तुम्ही बघू शकता. काही व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. तर टोटल चार्ट मी तुम्हाला हे करतो त्यांचा ना. प्लस जिम तर भारीवाले आहेच आणि आपल्याला चालू तर करायचं ते वर्कआउट. तर मसाज पार्लर पण आहे, तो पण काही दाखवतो तुम्हाला. आणि इथं जिम केलं का लगेच मसाज करायला काहीच भारीवाला काम. आणि गाईत माझा मित्र गणेश शेलार म्हणून, आणि ह्याचा पण काही यूट्यूबला आयडी आहे, यूट्यूबला चॅनल आहे. तर काय नाव? गणेश शेलार ब्लॉग्स. आणि तो पण काही तुम्ही चेकआउट करू शकता. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची चॅनलची लिंकसुद्धा काही मी तुम्हाला मेन्शन करेन, तर तुम्ही चेक करू शकता. काही त्याचे पण भारीवाले काम आहे. आता भाऊ येणार आहे आपल्या जिममध्ये वर्कआउट करायला. यांना भाऊची माझा बॉडी बनवून घेऊ. आता आपली बॉडी बनवणार आहे काही. आणि पहिले होती काही, आता सगळे नाश झाला काही बॉडीचा म्हणजे. तर आता परत काही आपण स्ट्रगल करू. आणि तुम्ही याला तर स्वतःचा काही बघू शकता. तुझ्यासारखा बनव मस्तपैकी पर्सनॅलिटी आपल्या भारीवाली. टायमावरती या सुट्ट्या मारू नका. तो पण काही जर नाही, कारण की आपले पण काही जर साईडचे वगैरे कामं असतात ना, तर आपल्याला तिकडं जावं लागतं. पण टायमिंग काढू तरच काही काम होईल. तर करू आपण वर्कआउट. चला काही याच्या मसाज पार्लरला जाऊ. चला. तर गाईज फायनली गणेश मसाज सेंटर, आणि त्याचं नावच गणेश आहे गाईज, तर त्याने मसाज सेंटरचं हे केलं. इकडे समोर गाईज जिथं बघू शकता तुम्ही, ह्याच बिल्डिंगमध्ये सिंग डॉक्टरसुद्धा आहे. मग तिकडनं आतमध्ये गल्लीत आल्याच्या नंतर ह्यो त्याचा मसाज पार्लर भारीवाला काम. चला गाईज आतमध्ये जाऊ. तर गाईज फायनली हे बघायचं काम स्टीमचा काहीच प्रकार आहे. आणि इकडं काही मसाज वगैरे करण्यासाठी दोन यूट्यूबर काही तुमच्या समोर बसलं ना. एक यूट्यूबर काही हे करतं, शूट करतं. कसा काम आहे, एक नंबर. आणि छोटाचाच आहे पण भारीवाला आहे काहीच. ॲड प्रमोशन सगळं काही ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे काही. मी बोलतो ना काही मसाज पार्लरचा ओनरच तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सांगेल. आणि काय कसं काय, आणि तुम्हाला ॲड्रेस वगैरे सगळं सांगा भाऊ. ओके ओके. ठीक आहे. हाय गाईज, माझं नाव गणेश शेलार आहे. मी IFSC सर्टिफाईड आहे मसाज थेरपिस्ट. आणि आपला हा शॉप आहे इंदिरानगरमध्ये, बिर्ला कॉलेजच्या इकडे इंदिरानगरमध्ये, राधिका अपार्टमेंटजवळ 8वा शॉप आपला आहे. आणि मी जो सेशन देतो त्याच्यामध्ये माझ्याकडे जिमवाले, ऑफिसवाले, प्लस ते एजंट लोक असतात ते येतात आपल्याकडे. आणि प्लस ज्यांना सर्वायकल सिंगल मसल पेन असतो, प्लस नर्व्हचा प्रॉब्लेम असतो, ते सगळे आपल्याकडे येतात. आणि माझं गुगलवरती पण हे रिव्ह्यू पण चांगले आहेत, तुम्ही पण बघू शकता. त्याच्यावरती गणेश मसाज सेंटर टाका, तर बरोबर तुम्हाला लोकेशन प्रमाणे तुम्हाला इकडे आणेल. ठीक आहे. तर काही नक्कीच विजिट करा आणि नक्कीच हे करा. मी आधी जिम पण चालू करेन काही, वर्कआउट आपला चालू करेन, मसाज थेरपी घ्यायला काही लावलेलं आहे काहीच, ते पण तुम्ही चेकआउट करू शकता करून ना. भारीवाला काम गाईच. प्लस मी चालू करता, तुम्ही कधी करता काहीच चालू कमेंटमध्ये सांगा. आणि लवकरात लवकर विजिट करा मसाज पार्लरला पण आणि जिमला पण काहीच. पण काहीच तुम्ही वर्कआउट करा या नका करू, पण ही मसाज थेरपी आहे ना काहीच, तर ती घेणं गरजेचं आहे. का तर आपण काही लोक म्हणजे काय ऑफिसमध्ये बोला किंवा काय दिवसाची रुटीन आपली म्हणजे आपण जे पण काही कामं करतो तर ते एकदम थकल्यासारखं वाटतं ना. तर आपण कधी असं ना एकदम फील करतो की नाही आता झोपू जाऊ द्या. आळस हा माणसाचा शत्रू आहे ना, तर तो त्या शत्रूशी लढासाठी काही तुम्ही इथे या. आणि हे देखील तुम्हाला शत्रूच्या म्हणजे आळसाशी लढासाठी तुम्हाला मदत करतील. आणि आळस तुमच्या अंगात काढून बाहेर तिकडे फेकून देतील काही. तर नक्की विजिट करा गाईज. आणि मी पण करणार आहे. तर तुम्ही विचार करा, मी पण करणार आहे तर तुम्हाला पण करणं भाग आहे ना. अजून एक गाईज, यांचं पण अजून एक चॅनल आहे यूट्यूबचा. अरे काय रे भाऊ, मोबाईलमध्येच म्हणतो त्याचं काम चालू आहे वाटतं. काय नाव आपलं चॅनलचं? हरीशन गायत्री ब्लॉग. आपला फॅमिली ब्लॉग असतो जास्त करून, ट्रॅव्हल वगैरे. हरीशन काय गायत्री ब्लॉग्स. हरीश आणि गायत्री ब्लॉग्स. काय ह्याच्या ब्लॉगचं सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो तुम्हाला. तुम्ही याच्या ब्लॉग चेकआउट करा आणि विजिट करा काय त्याच्या ब्लॉगला पण.
तर चला आपण आपल्याला म्हणजे आपल्या साईडवरती पण जायचं आहे आणि तिकडनं निघून मग आपण घरी पोचून डायरेक्टली तुम्हाला घरी भेटता ना मग बाकीचा आपला बारीवाला काम. तर गाईज फायनली घरी आलो, चेहरा वगैरे काही फ्रेश केला. उन्हाच्या मुला गाईज यायला होता काही बेकार काम झालेलं आणि 2 व्हीलर घेऊन गेलेलो ना काही. तर ऊन डेंजर पडलं काही बाहेर खराब ठरणार आहे म्हणजे हे होशान कालपर्शान ती गाईज झोपले तेव्हा मागे म्हणून असते स्लोली बोलायला लागतं काहीच. तर फायनली म्हणजे तुम्ही बघितलं काही जिम म्हणजे जिम पण आणि मसाज सेंटर पण काही तिथे आजूबाजूलाच येते काही म्हणजे बाजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये ते लगेच खोकलं तरी उठतं काय एवढी चाच येते तर पटकन उठतं. तर मी करणार आहे काही वर्कआउट चालू आणि प्लस काही मसाज थेरपी पण तिथे चांगली आहे. तर मला त्यामध्ये हे पण दाखवायला मिळेल. तर बघा एकदा विजिट करा गाईज आणि जेवण करून घेऊ गाईज. 3 वाजायला आले गाईज 3 तिथंच मग गाईज आपल्या ऑफिसचं काम होतं मग तिथे गेलेलो ना मग तिथून आता घरी आलो गाईज. हे बघ असं काम आहे गाईज. घेवड्याची भाजी आहे घेवड्याची काकांची इथल्या गाईज घेऊन आलता काकाच्या मुलाचा मुलगा आणि मस्तपैकी भजनवाले मिरची ना भाकर गाईच कसं काम आहे असून दे या ये बारीवाला काम. तर गाईज जेवण करू आणि घरातच आपले म्हणजे आज आराम नाही आज काम आहे गाईज ते म्हणजे घर बसल्या काम आपलं म्हणजे ऑफिसात तो करू ना मग थोडं करू गाईच आराम थोडं म्हणजे आराम नाही केलं तर मग गायचं संध्याकाळी ना बेकार काम होतं मग या गाईच जेवायला असून द्या थोडा. तर गुड इव्हनिंग गाईज. आराम तर काही केला नाही थोडा काम होता आपला तो करून ना मग परत गाईज आंघोळ करून मस्तपैकी परत फ्रेश झाल्या. तिची पण आंघोळ केली ना मस्तपैकी झोपली गाईज दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये कसली झोपली गाईज बघते इकडे तिकडे ती केलं तर दाखवलं हे बघ कसं काम गाईज. घ्या बघतं बघ आवाज दिला ना का लगेच लक्ष हे करतं. कसा काम आहे गाईच डायरेक्ट असे लक्ष डायरेक्ट या करतं ती थोडा पण आवाज दिला ना का लगेच डोलं मोठं करतं कोण आहे कुठं आहे असं काम आहे. तर गाईज मी ना म्हणजे असं ना आपल्या व्हिडिओमध्ये फक्त ना मी माझी जी मातृभाषा आहे ना काही आपल्या गावाल्यांची तीच बोलतो. पण काही लोकांना काही असं वाटत असेल काही लोकांचे DM पण मला येतात आणि पर्सनल म्हणजे इंस्टाला फेसबुकला वगैरे मेसेज पण येतात की तुम्हाला शुद्ध म्हणजे लँग्वेज काही लोकांना समजत नाही ना काही असं आहे. तर काही मला शुद्ध भाषा देखील बोलता येते आणि हिंदी इंग्लिश स्पीकिंग सगळं काही पण मी म्हणजे हिंदी तर आता बोलायला गेला तर हिंदी बेटर दॅन म्हणजे चांगली येते बोलता आणि इंग्लिश पण येतं पण कसं आहे काही लोकांना समजतं काही लोकांना नाही ना लागले असायला क्या काही हिंदी तो ना मुझे आपसे भी ज़्यादा अच्छी बोलनी आती है बट कुछ लोगों को समझता है कुछ लोगों को नहीं समझता है एंड हाँ ठीक है गाइज एक दिन ना आपके लिए सिर्फ हिंदी का ब्लॉग बनाऊंगा एंड उसमें आपको अगर नहीं समझ में आएगी हिंदी तो वो भी बता देना तो वो एक दिन इंग्लिश में बना दूंगा. आई स्पीक बेटर दैन इंग्लिश एंड वट एवर आई नो यू नो. शट अप. हा का असा काम आहे गाईज म्हणून मी गावठीच भाषा बोलता गाईज आपली. तर गाईज शुद्ध भाषा देखील मला चांगली बोलता येते आणि चांगल्या याच्यामध्ये पण मी करतो. तर मग मी तुमच्याशी कधी कधी हिंदीमध्ये पण बोलत जाईन कधी कधी शुद्ध भाषेत पण बोलत जाईन आणि कधी कधी आपलं भारीवाला काम आपले गावठीकच का. तर इथे काहीच मी ना गायचं म्हणजे असं ना इंग्लिश टॉकिंग वगैरे हिंदी वगैरे ना
म्हणजे स्कूलमध्ये तर स्कूल आपल्याच बापाची होती, तर काही स्कूलमध्ये मराठी वाचायचे वादे होते, काही मराठी पण नव्हतं बोलता येत. पण संगत चांगली भेटली, संगत चांगलं निवडलं मी आणि मित्रांच्या बरोबर राहून इंग्लिश टॉकिंग पण मी बोलायला शिकलो आणि वाचायला पण शिकलो आणि हिंदी पण. आणि अशी टाळ्या अशी काही टाळ्या वाजवायची एक्सचेंज हे करतात. दाखवतं काही तुम्हाला एक दिवशी इथं कारनामा मी चालू आहे तिकडं मागं काम ओ करतं मी इकडे बोलता तर तिला वाटलं का मी त्याची बोलता. तर गाईचा चला फायनली म्हणजे तुम्हाला सांगण्यानुसार कधी पण लाईफमध्ये तुम्ही तुमची पण म्हणजे मित्र बोला, मैत्रीण बोला किंवा तुमची संगत चांगली निवडा का त्यांच्यापासून आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल. जे वस्तू आपण शिकलो नाही आणि आपल्याला जमत नाही तर तेव्हा आपल्याला त्यांच्यापासून हे करायला भेटेल आणि चांगली वस्तू शिकायला भेटेल. असे चांगलेच मित्र काही निवडा, नाहीतर काही कसं आहे अंगावर पडवून म्हणजे हे ना ते फालतू गोष्टी म्हणजे अशा ते मतलब नाही त्याला. मग त्यांच्यामुळे आपण देखील बिघडतो. तर तुमच्यावरती एकच मी फोर्स तर नाही करणार. मी माझे चांगले निवडले म्हणून काही फ्युचरिस्टिक विषय त्यांच्याकडनं मी शिकलो. तर चला आजची व्हिडिओ कशी काय वाटली तुम्हाला सांगा कमेंटमध्ये आणि लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत. आणि जे पण कोणी नवीन असतील गाईज ते सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लगेच बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील गाईज. बाय बाय. काय तर चला गाईज मी भेटता उद्या तुम्हाला सकाळचे नवीन आणि भारीवाले व्हिडिओच्या बरोबर. रविवार आहे उद्या भारीवाला काम. हा उद्या तुमचा वर आहे. आया माझा कवडी असतो मग तिकडं माग. उद्या तुझ्या पप्पाचा वार आहे खायचं. हो उद्या पप्पा तुला तगडी का बनल. हो उद्या तुझा बी वार आहे संडे पप्पाच्या सारखा. उद्या नलीचा वार आहे पप्पा असा काम गाईज असतं ती. तर चला गाईज उद्या भेटतात सकाळचे नवीन आणि भारीवाल्या व्हिडिओच्या बरोबर. टाटा बिर्ला अंबानी.